नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे सर्वात महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा. या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. छोट्या छोट्या दिव्यांनी सारा गाव आणि सारे शहर उजळून टाकले जाते आणि रात्रीचा गहरा काळोख हळूहळू दूर सारला जातो. लक्ष्मी या देवी पृथ्वी तलावरती भ्रमण करून भरभराट व समृद्धीच्या आशीर्वादाची लूट करत असते असे मानले जाते आणि त्यानंतर सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. हा अतिशय शुभ दिन मानला जातो कारण या दिवशी बऱ्याच संतांनी व महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता आणि या महान संतांमध्ये भगवान श्रीकृष्ण व भगवान महावीरांचाही समावेश आहे. याच दिवशी प्रभू रामचंद्र व सीतामाई व लक्ष्मणासोबत 14 वर्षांचा वनवास सोसून अयोध्येमध्ये घरी परतले होते. दिवाळीच्या या दिवसाबद्दल एक रोचक कथेचा कठोपनिषदामध्ये उल्लेख केला आहे. नचिकेत नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याला असे वाटायचे की मृत्यू देवता यम हे रूपाने अमावस्येच्या काळरात्रीसारखेच भयान असावेत. पण तो प्रत्यक्ष जेव्हा त्यांना भेटला तेव्हा त्यांचा शांत चेहरा व सामान्य रूप बघून आश्चर्यचकित झाला. यमाने नचिकेताला समजावून सांगितले की केवळ मृत्यूची काळोखी गुहा पार केल्यानंतरच मनुष्य श्रेष्ठ ज्ञानाचा प्रकाश बघू शकतो आणि त्याचा आत्मा आणि परमात्म्यासोबत एकरूप होण्यासाठी देहाचा त्याग करतो. तेव्हाच नचिकेताला सांसारिक आयुष्य आणि मृत्यूच्या महत्त्वाची जाणीव झाली व तो आपल्या साऱ्या शंका दूर सारून दिवाळीच्या या उत्सवात सहभागी झाला. अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात. आम्हाला समृद्ध करणारी दिव्यता हे देवी लक्ष्मीचेच रूप आहे. भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रूपात सुद्धा पूजले जाते. ज्याप्रमाणे पांढऱ्या प्रकाशामध्ये सप्तरंग अंतर्भूत असतात त्याचप्रमाणे दिव्यतेची वेगवेगळी रूपे असतात. म्हणूनच आजच्या दिवशी आपण ऋग्वेदातील काही प्राचीन मंत्राद्वारे देवी लक्ष्मीची आराधना करूया आणि त्याद्वारे सकारात्मक लहरी व समृद्धी प्राप्त करूयात. आता लक्ष्मीपूजनाचा थोडासा इतिहास सुद्धा पाहूया. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री विष्णूने देवी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरामध्ये जाऊन झोपले अशी कथा आहे. आता लक्ष्मीपूजन साजरा करण्याची पद्धत काय बरं आहे? प्रातःकाळी म्हणजे सकाळी मंगल स्नान करून देवपूजा, दुपारी पार्वण श्राद्ध आणि ब्राह्मण भोजन आणि प्रदोषकाळी लता पल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपामध्ये लक्ष्मी, श्री विष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा असा लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचा विधी आहे. लक्ष्मीपूजन करताना एका चौरंगावरती अक्षदांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावरती लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी तर कलशावरती ताम्हण ठेवून त्यावरती लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात आणि लक्ष्मीच्या जवळच कलशावरती कुबेराची प्रतिमाही ठेवतात. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून मग ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. ब्राह्मणांना आणि अन्य पीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चरित्रवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला खूप आवडते. तर या लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे काय बरं विशेष महत्त्व आहे? सामान्यतः अमावस्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे, पण त्याला अपवाद या अमावस्येचा आहे. हा दिवस जरी शुभ मानला असला तरी तो सर्व कामांना नाही, म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य. आता लक्ष्मी देवीला काय बरं प्रार्थना करावायची? प्रार्थना करताना जमा खर्चांच्या हिशोबाची वही लक्ष्मी समोर ठेवायची आणि प्रार्थना करायची की हे लक्ष्मी, तुझ्या आशीर्वादाने मिळालेल्या धनाचा उपयोग आम्ही सत्कार्यासाठी आणि ईश्वरी कार्य म्हणून केला आहे आणि त्याचा ताळमेळ करून तुझ्यासमोर ठेवला आहे. त्याला तुझी संमती असू देत. तुझ्यापासून मी काहीही लपवू ठेवू शकत नाही. जर मी तुझा विनियोग योग्य प्रकारे केला नाही तर तू माझ्याजवळून निघून जाशील याची मी सतत जाणीव ठेवतो. तेव्हा हे लक्ष्मी देवी, माझ्या खर्चाला संमती देण्यासाठी भगवंताजवळ तू माझी शिफारस कर, कारण तुझ्या शिफारशीशिवाय तो त्याला मान्यता देणार नाही. पुढील वर्षीही आमचे काम असेच सुरळीत पडू दे. माझे भरणपोषण करण्यासाठी मला चैतन्य देणारा, माझ्या प्रत्येक कार्यात सहभागी असलेल्या भगवंत माझ्यामध्ये राहून कार्य करतो.
तेव्हा तोही माझा भागीदार आहे. मी वर्षभरात काय मिळवले आणि त्याचा काय विनियोग केला, कसा विनियोग केला, त्याच्या पै-पैचा हिशोब या जमा खर्चाच्या वहीमध्ये नमूद केला आहे आणि तो आज तपासणीसाठी तुझ्यासमोर ठेवला आहे. तू साक्षी आहेस. माझ्याजवळ आल्यापासून मी तुझा मानच राखला आहे. तुझा विनियोग प्रभू कार्यासाठीच केला आहे, कारण त्यात प्रभूचाही वाटा आहे. हे लक्ष्मी देवी, तू निष्कलंक आणि स्वच्छ अशीच आहेस. त्यामुळे मी तुझा उपयोग वाईट कामासाठी कधीही केला नाही. हे सर्व मला श्री सरस्वती देवीने केलेल्या सहाय्यामुळेच शक्य झाले आहे. तिने माझा विवेक कधीही ढळू दिला नाही. त्यामुळे माझे आत्मबल कमी झाले नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला सुख आणि समाधान लाभले. आणि हा जो काही खर्च आहे तो मी प्रभूचे स्मरण ठेवूनच केला आहे आणि त्यालाही सहभागी करून घेतले असल्यामुळे त्याचे सहकार्य लाभलेच आहे. तरीही माझ्या नजरेस जर काही चूक आल्यास मी ती पुढे होऊ देणार नाही. तेव्हा हे लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या हातून जन्मभर हितकारक असाच विनियोग होऊ द्या. अशा प्रकारे लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी यांना प्रार्थना केल्यामुळे जीवामध्ये असलेली कर्तेपणाची सूक्ष्म जाणीव न्यून होऊन आपली वृत्ती ही अंतर्मुख होते. त्यामुळे धनामुळे निर्माण होणारा उन्माद आपल्यामध्ये निर्माण न होता आपल्या वागण्यामध्ये विनयशीलता येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अंगणामध्ये लक्ष्मी तत्व आकृष्ट करणारे 11 ठिपके आणि 11 ओळींची रांगोळी काढायची असते. आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का बरं काढतात? मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपामध्ये भरून तो बाहेर टाकावा असं सांगितलं आहे. याला अलक्ष्मी म्हणजे कचरा, दारिद्र्य, निस्सारण असं म्हणतात. एरवी कधीही रात्री घर न झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्त या रात्रीच ते करायचे असते. कचरा काढताना सुपे आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात. आणि याचे कारण म्हणजे गुण निर्माण केले तरीही दोष नाहीसे झाले तरच या गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मी प्राप्तीचा उपाय झाला तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे, म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात आणि म्हणूनच तिला लक्ष्मीही म्हणतात. एखाद्या देवतेची उपासना केली की त्या देवतेचे तत्व उपासकाकडे येते आणि त्यानुसारच लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ श्री लक्ष्मीची उपासना केली की धनप्राप्ती होते. उपासना कमी झाली, अहम जागृत झाला की देवतेचे तत्व उपासकाला सोडून जाते. अशाच कारणामुळे ती लक्ष्मी उपासकाला सोडून जाते. तेव्हा स्वतःची चूक मान्य न करता व्यक्ती असं म्हणते की लक्ष्मी चंचल आहे. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र असे आहे की लक्ष्मी चंचल असती तर तिने श्रीविष्णूचे चरण केव्हाच सोडून दिले असते. अश्विन अमावस्येच्या म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांमध्ये, दुकानांमध्ये तसेच सर्व घराघरामध्ये श्री लक्ष्मीपूजन केले जाते. पूजा करणाऱ्या पूजकाने किंवा यजमानाने स्वतःला कुंकुम तिलक लावून घ्यावा. दुकानामध्ये लक्ष्मीपूजन करताना तिजोरीवर, तुलेवर, हिशोबाच्या वहीवर तसेच अन्य काही उपकरणांवरती गंध फूल, हळद कुंकू वाहतात. ते प्रथेप्रमाणे करावेच. पूजा करताना धोतर उपरणे किंवा भारतीय पोशाख घालावा. शर्ट पॅन्ट वरती पूजा करू नये. 8ही प्रकारच्या अष्टलक्ष्मीची प्राप्ती कशी करावी आणि सर्व बाजूंनी ऐश्वर्य संपन्न कसे व्हावे या संदर्भातला व्हिडिओ यापूर्वीच केला आहे. त्याची लिंकही खाली देत आहे. चला तर या लक्ष्मीपूजनाला सर्व बाजूंनी समृद्ध होण्याचा वसा घेऊयात आणि पुन्हा एकदा आपली ही भारतभूमी पहिल्यासारखीच अजून समृद्ध बनवूया.